आणि आसपासच्या महानगरांमधलं जीवन आज इतकं धावपळीचं आणि बेभरवशाचं झालंय ना की सकाळी नोकरीवर जाणारा आपल्या घरातला कर्ता पुरुष किंवा आपल्या घरातली करती स्त्री संध्याकाळी वेळेत सुखरूप घरी परतेल का असा घोर महामुंबईतल्या अनेक कुटुंबांच्या जीवाला लागलेला असतो। त्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन व्हावं आणि त्यातून काहीतरी भयंकर घडावं हा सारा घटनाक्रम आहे ना तुमचा आमचा थरकाप उडवणार आहे। मुंबईत आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात 2 प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं। मुंब्रा स्थानकानजीक झालेल्या लोकल अपघातात 2 अभियंत्यांवर झालेली कारवाई मागे घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात हे काम बंद आंदोलन पुकारलं होतं। परिणामी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आणि त्यामुळे रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 2 प्रवाशांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला। तुम्हाला आठवत असेल मुंब्रा स्थानकाजवळच्या तीव्र वळणावर 9 जून रोजी 2 लोकल ट्रेनचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणाची अंतर्गत चौकशी झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनानं एक अहवाल तयार केला। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलही करण्यात आला। हा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी अचानक आंदोलन पुकारलं होतं। रेल्वे प्रशासनानं त्यांची समजूत काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तब्बल तासाभरानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं, पण तोवर या आंदोलनानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता। त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत आपल्या घराची वाट धरली होती, पण मशीद बंदर आणि सँडस रोड स्थानकांदरम्यान रुळावरून चालताना 4 प्रवाशांना लोकलनं धडक दिली आणि त्या धडकेनं दोघांचा मृत्यू झाला आणि बाकीचे 2 जण गंभीररित्या जखमी आहेत। आणि आज नेमकं काय घडलं याविषयी पाहूया एबीपी